इकडे बघा आपले महाराजांचं काढून नेले, वापस बनवणार ना. सो ही एरिया बघायलाच वेगळी वाटते. छत्रपती शिवाजी महाराज चौक. काय नाव आहे र, कॅफे लावूया. इकडे बघा सध्या तर चीज कॉर्न पिझ्झा आणि पेरी पेरी फ्राईज मागवले. बाकी अख्खा येऊ जरा पलटतो. भूक असेल जरा म्हणजे पोट खाली असेल तर मी अजून पण काहीतरी मागू शकतो. हे बघा हिला नेहमीच ना फ्लॉवर्स आणायचे असतात. फायनली एका अशा जागेवरती आले जिथला ॲम्बियन्स चांगला आहे. फूडचा टेस्ट बघायचा, नंतर मग रेट करू आपण या जागेला. ठीक आहे, दिसायला तर प्राईस चांगले दिसतात पण 100 रुपयाच्या हिशोबात क्वांटिटी पण ठीक आहे. जर टेस्ट चांगली असेल तर क्वांटिटीला आम्ही इग्नोर करू. इकडे बघा फायनली या पोरीने माझा ऐकला, सॅनिटायझर घेऊन आले यावेळेस तरी जोडीला. खायच्या पहिले धुते जाओ. आता ट्राय करू. खरं सांगू, मला मॅगडीचे प्राईस सारखे लागतात ना सिरियसली. या असं कसं काही पॉसिबल आहे? मॅगडी सारखे लागतात दिसायला तर समजा आणत तशा, पण टेस्ट वाईज मॅगडी यम. मग ठीक आहे प्राईस चालेल. सो मी इथल्या प्राईजला 10 आउट ऑफ 10 देईन. एक नंबर. सो हा आहे कॉर्न पिझ्झा. मला याच्यामध्ये सध्या तरी काय कमी वाटते, कॉर्नची कमी. सगळ्यात पहिलं तर लिटरली इकडे बघा एक याच्यावर मोजून 4, 5, 6 नासवाला आणि हे पण जरा बाजूला नीट टाकून द्या बाई. प्रेझेंटेशन मॅटर करते ना. आता डेंजर माणसाला सांगितले मी एकच जागेवर सगळा. ऑरिगॅनो मला टाकू दे, कारण की नाहीतर ही पोर वाट लावायला. ऑरिगॅनो फसकन पडतं. सो चिली फ्लेक्स ऑरिगॅनो टाकला. चला आता खाऊ. चीज पूल येतो का बघू. आला 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 चीज पूल पण आले. ठीक आहे, इथं तर पास. ठीक आहे, तर मग फर्स्ट बाईट. जास्त केचप त्याच्या जोड्या बाईट घेऊन सांगतो. एक बाईटमध्ये मी सांगू नाही शकतो. यांचा पिझ्झा बेस जो आहे एकदम चुई चुई आहे. असं खाताना पूर्ण असं हे होतं आहे, क्रिस्प बिलकुल नाही. असं वाटतं जसं आतून शिजल्याने कसं होतो तशीवाली फिलिंग येते. सो याला काय रेटिंग देईन माहीत आहे? 5 आउट ऑफ 10. हे नाही अच्छा. पिझ्झा बेसवरती त्यांनी मार खाल्ला. मला हा कसं वाटतं माहीत आहे? मी एकदा ना ब्रेड असतं ना, ब्रेड आपले त्याचा डो केला पाणी वगैरे टाकून प्रॉपर आणि त्याचा पिझ्झा बनवला. तेव्हा माझा असा बेस झालेला आणि टॉपिंग्स नाही जास्त. सो काय म्हणजे लिटरली खाताना काही फीलच नाही होत आहे. म्हणजे कॉर्न पिझ्झा आहे ना, सो कॉर्न तर असायला पाहिजेत ना भरभरून जरा तरी. पोटामध्ये अजून पण जागा आहे. सो मँगो मिल्कशेक आणि सीताफळ मिल्कशेक दोन्ही माझे फेवरेट आहे. सो दोन्ही मागवले. ज्या मला जास्त पडेल त्या मी घेईन, बाकी आहे ती. सो दोन्ही मिल्कशेक आले. चला आता ट्राय करू. चला सगळ्यात पहिले आपण मँगो मिल्कशेक ट्राय करू. फ्लेवर आहे, रिअल मँगो पण आहे. आय थिंक दिस टू. ₹200 चुना लावला. आई शपथ सांगतो
फ्लेवर्स आहेत ते, रिअल नाही आहे. हे विचारायला पाहिजे होतं, फ्लेवर्स असतील तर रिअलवाला असेल. तर मला रिअलवाला आवडतो. फ्लेवर्स घ्यायचा असतं तर ते विकत पण घेता येतात, मग त्यांचा जाम मर्जी करता येतो. मला मूड खराब झाला, 0 दे. चांगला लागत असलं तरी 0 दे. टेस्टमध्ये ना पिझ्झा खरंच चुई होता, म्हणजे शिजलेला नव्हता तो नीट. आणि मी त्याला बोललो ना तर तो बोलला का बोलते, जर मशीन जास्त हीट असली ना मग लवकर शिजतो आणि मग पूर्ण शिजत नाही असं व्यवस्थित. बाहेरचं लवकर शिजतो असं असते. सो नेक्स्ट टाइम परत येऊ आणि ट्राय करू आणि तेव्हा तुम्हाला एकदम परफेक्ट रिव्ह्यू सांगतो. फ्राईज मला चांगल्या वाटल्या. आणि समज मिल्कशेकमध्ये आम्ही विचारलं नाही रिअल फ्रूट्सचा असतो का फ्लेवर असतात ते. बघा ते मॅप्रोमध्ये वगैरे भेटतात फ्लेवर्स, ते वाले फ्लेवर्स होते. ठीक आहे चल ते मानलं. आणि बाकी बघू आपण पिझ्झासाठी परत एकदा येऊ. इथं मला ना बँकेत अकाउंट खोलायचं आहे, सो पासपोर्ट साईड फोटो पण काढायचा आहे. आणि चेहऱ्याची हालत बघा, म्हणून मी भिवंडीला तरी नाही काढायला येत. पण आता काय करतं, थंड पाणी पाहिजे, तो बी काय भेटून माहीत नाही. चला, जर नेक्स्ट टाईमचा ब्लॉग तुम्हाला इथं पाहिजे असेल ना तर ॲटलिस्ट 200 लाईक्स तरी करा. फोटो काढले. आता काय साधा फोटो स्टुडिओ समथिंग आहे तिथे बसून फोटो काढले. माहिती मला बसून जरा अजीबसा वाटत होता. काय करता आता, बसून तर बसून नाही. केस बघा तर काय आहे बाय, मला वैताग दिली या केसावी. ही गोष्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तुमच्या आयुष्यात तर बेस्ट फ्रेंड बनवा, है ना. अच्छे से दबा या भी. आई नाही बाबा, घुटणार नाही. अरे घुटणार नाही. हा बघा तर झाला फोटो. अरबिना रस्ता बन रहा है या नाली. लिटरली मी 5-6 दुकानं फिरले. मला पावसाळ्यातली चपल्याच कोणत्या पसंत येत नाही. आता एक ही जरा बरी वाटले, बाकी बघू अजून एखादी घेतली तर घेईन. चांगली वाटली तर ही तरी फायनल करू दे. एक चप्पल तरी पाहिजे रे. आज तुमची बहीण आंबे निवडणार बाई. असं निवडेन ना आमचा पप्पा पण फिकं पडतील. बस 1 किलोशी जास्त झालं तर त्याचे पैसे दे. काय करता. इकडे बघा याने तिजोरीमध्ये आंब वेगळे ठेवले आणि 300 रुपये किलो आलं ना ते 200 वाला. सो बघू चला आता इथलं घेत आहो, कारण की आता मे बी लास्ट टाइम खाता हो भिवंडीला. मी रिटर्न येणार नाही, सो चांगलं आंबच खाऊ. तुम्हाला जर कधी पण आंबे पाहिजे असतील ना, इकडे बघा हनुमान मंदिर आहे हे ठक्करच्या जवळवाला, ही मस्जिद. आणि इथे तो भाऊ नसते, याचा पप्पा असते मे बी इथे कधी पण. नाही ही व्हिडिओ मी इथे स्टॉप करते, कारण तिथले आंबे नाही. लास्ट टाइम पण मी आणलेले ना असं खराब निघलेलं, डायरेक्ट असं ओव्हर पिकलेलं किंवा असं कालं तसं निघलेलं. आणि मला वाटलं बरंच एकदाच झालं असेल असं काय. मी तिथलेच आणतो गेले 3-4 वर्षापासून. सो मी म्हणून सांगितलं का इथल्या घ्या. पण यावेळेस पण आणलं मी 300 रुपये किलोने आणलं. एक म्हणजे 1 किलो घेतलं आणि 200 रुपये किलो आलं, अर्धा किलो घेतलेले माझ्या फ्रेंडने माझ्यासाठी. सो हे आंबे पण ते 300वाला पण तसंच, येवाला पण असंच निघालं. असं एकदम खराब सारखं निघलं डायरेक्ट. चल यो तुम्ही बोलू शकता का आता पाऊस पडला त्याच्यामुळे काय झालं असेल. लास्ट टाइम तर 1 मंथ पहिले आणलेले मी, ते का खराब होते. सो नका घेतल्या भाई. मी जेवढा विचार केला तेवढी पण महाग नाही आहे शॅम्पू. लॉरियलची ती स्ट्रेटनिंग नंतरवाली तिच्यावर MRP जास्त आहे का. नाईसवालं कमी घेतात माहिती ना मला. मी कधीच ना एवढं फिरत नाही. मी आज फिरल्या ना माझ्या हा वाटायचे पहिले, म्हणजे लिटरली असं वाटतं गोल गोल फिरलो. छत्रपती शिवाजी महाराज चौक लगे मंडई, इथनं लगे लाला शॉप, तसा वापस ठक्करच्या इथल्या इकडे वैताग आला मला. आता आलं डोसा खावाला. डोसा आला झाला खाऊन बिऊन तर आंबट लागला मला डोसा. आज काय माहिती काय झालं, बालजींमध्ये चालतो. लास्ट टाइम सारखा नाही लागला. चला आता सरळ घरची गाडी पकडायची. वैताग आला मला, मी थकलो. हो गया मेरा. हां रिक्षात येऊन बसलो होता. अर्ध्या रस्त्यातून माझी गाडी घेऊन जाईन, कारण की लावले मी एक काकाकडे.
गरमी रे, गरमीत तरी बरं आला मी नेमका. म्हणजे आजच आलो मी आणि आजच एवढा उजाला दिला का, म्हणजे असं एवढा प्रॉपर पाऊस नाही पडला जरा पण. जाम बरं वाटलं तेव्हा. धन्यवाद भिजा ग. आमच्या घराचं ना एक आहे का, जर म्हणजे ना संध्याकाळचं 6:30 किंवा 7 वाजलं ना, तर तू सकाळपासून किती पण वेळ कॉल नाही येणार. मला तरी ही गोष्ट म्हणजे हाय माझ्यासाठी, तो फ्रीडम आहे. नाही तर मला वैताग येतो 17ला कॉल आलं का. पण 7 6:30 7 जर वाजायला आलं ना तरच कॉल येईल, नाही तर कॉल नाही करत. आता दुपारपासून आले 5 वाजलं, अजून एक पण कॉल नाही. ठीक आहे, याच पाहिजे. माझ्याकडे व्हिडिओ आहे, पहिले पण एक गन आणलेली माझ्या फ्रेंडने अशी बबल्स वाली. ती गन ना ताईच्या पोरानं तोडली. सो मी उदास झालतो ना, मला आवडलेली. तर इकडं बघा आता यावेळीच बारके पोरांची, लिटरली माझ्यासाठी बारके पोरांची गन घेऊन आली. पण बघू आता इजा कसं उडतान. वहिनी चला तर आजचा ब्लॉग एवढाच. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.